नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एससी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी यशाला अभ्यासपत्रिका चौथी साहित्य सरिता या अभ्यासपत्रिकेच्या शीर्षकाचं नाव. यामध्ये कोरोनाच्या या संकट काळात ऑनलाईन पद्धतीनं आपण न्यू इयरची परिषद डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचा हा लेख अभ्यासत आहोत. डॉक्टर गंगाधर पानतावणे हे मराठवाड्यामध्ये अस्मितादर्शकार म्हणून प्रसिद्ध आहेत. दलित साहित्य चळवळीचे ते प्रणेते आहेत. कवी विचारवंत आहेत. नवोदित लेखकाचे, कवीचे, कथाकारांचे, आत्मकथनकारांचे ते मार्गदर्शक आहेत. दलित वाङ्मयीन चळवळी त्यांनी अनेक केलेल्या आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर देण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रकारची पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. विपुल लेखन आहे. कारण अस्मितादर्शच्या माध्यमातून दलितांच्या समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दलिताच्या जीवनाला अस्मिता मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मिलिंद महाविद्यालयामध्ये मराठीचे विभाग प्रमुख म्हणून काम केलं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. न्यू इयरच्या परिषदेमध्ये त्यांना आमंत्रण आलेलं आहे. ही न्यू इयरची परिषद म्हणजे दलित असेल, पीडित असेल, निग्रो असतील, गुलाम असतील, ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या अनेक पिढ्या खूप कष्ट करण्यामध्ये हीन जीवनामध्ये गेलेल्या आहेत, त्यांना अनेक प्रकारचं हीन जीवन जगावं लागलेलं आहे. अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागलेल्या आहेत. अशा या सर्व दलितांच्या, मग निग्रो असतील, कुठलेही असतील, जगातल्या सर्व स्तरातून या परिषदेसाठी लोक आलेले होते. आणि तिथं चर्चासत्र म्हणा, कविसंमेलन म्हणा, एकूणच ती परिषद खूप महत्त्वपूर्ण होती. आणि या परिषदेसाठी राजेश सिद्धार्थ विजन ही अमेरिकेमध्ये दलितांचं कार्य करणारी एक मोठी संघटना आहे. आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम या विज्जननं केलेलं आहे. राजा सिद्धार्थनी डॉक्टर गंगाधर पानतावणेसह 6 जणांना घरी आणलं, पण तिथं खोली छोटी असल्यामुळे त्याचे मित्र चौधरी विज्जनचे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या घरी नेलं. त्या एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर चौधरीकडच्या घरी येत असताना त्यांना निग्रोच्या चळवळीचं केंद्र हार्लेम हे पाहता आलं. न्यूयॉर्कची संध्याकाळच्या वेळी न्यूयॉर्कच्या मध्यभागातून जात असताना न्यूयॉर्कचं प्रेक्षणीय ठिकाण त्यांनी पाहिलं. चौधरीच्या घरी येत असताना आत्मसंरक्षणाचाही भाग त्यांनी अनुभवला. एकूणच ते कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा आले, त्यांची व्यवस्था जिथं करण्यात आलेली होती ती कोलंबिया विद्यापीठाच्या अतिथीगृहाचंही त्यांनी वर्णन केलं. तिथं शेजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचंही त्यांनी वर्णन केलं. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र तिथे राहत होत्या. एकूणच या परिषदेसाठी येणाऱ्या जगातील मान्यवरांचा त्यांनी परिचय केलेला आहे. आणि हे परिषद करत असताना हे संमेलन सिटी युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ एक प्रचंड नवशिल्प ठेवलेलं आहे. आणि त्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर एलिनार झेलिएटनं जे दलित जीवनावर भरवलेलं प्रदर्शन होतं तेही महत्त्वपूर्ण होतं. डॉक्टर झेलिएट यांनी भारतामध्ये येऊन दलितांच्या विषयी खूप अभ्यास केलेला आहे. त्यांच्या संशोधनाचा तो विषय आहे. आणि त्या खूप दुरून या परिषदेला संपन्न करण्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर जयश्री गोखले असतील, नामो निमगडे असतील, कारण वेबस्टर असतील, अनेक मंडळी त्या ठिकाणी दलितांची व्यथा वेदना व्यक्त करणारी अनेक मंडळी त्यांना भेटलेली आहे. एकूणच निग्रोविषयी चर्चा
करत असताना डॉक्टर रॉबर्ट मिलर यांनीही खूप गुलामाबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. पहिलं सत्र संपण्याच्या अगोदर हे सगळं पहिलं सत्रामध्ये भाषण, कुलगुरूचं भाषण झालेलं आहे, उद्घाटनपर, स्वागतपर भाषण. तिथं काही हार सत्कार वगैरे वेगवेगळी सत्र नाही झालेली. पहिलं सत्र संपण्याच्या अगोदर डॉक्टर एलेना झिलियट यांनी फ्रॉम अनटचेबल टू दलित या विषयावरील काही स्लाइड्स दाखवलेल्या आहेत. निवेदन त्याचं स्वतःचंच होतं. अस्पृश्य म्हणून कसे जगावे लागते, कोणकोणते अनुभव घ्यावे लागतात. 1927-30 नंतरही आपल्या हक्कासाठी अस्पृश्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोणकोणते लढे दिलेले आहेत हे त्या स्लाइडमधून त्यांना पाहता आले. म्हणजे भारतातील अस्पृश्यांनी आपल्या परंपरागत हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांच्यात कोणती आणि कशी कशी परिवर्तन झालेली आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे. सांस्कृतिक परिवर्तन, दलित साहित्याची चळवळ याचाही काही भाग त्यांनी त्या ठिकाणी छायाचित्राच्या माध्यमातून दाखवलेला आहे. दलित चळवळ उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वच प्रेक्षकांना हे सगळं नवं होतं. दुसऱ्या सत्रामध्ये धार्मिक प्रश्नाच्या संदर्भात होते. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉक्टर मार्क जुर्गेन्स मेयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात न्यूयॉर्कचे राजेश सिद्धार्थ यांनी अत्यंत संतपणे अस्पृश्य म्हणून आपल्याला कोणकोणते अनुभव आले ते त्यांनी सांगितलेलं आहे. उत्तर प्रदेशातील एका कुटुंबात जन्मलेला राजेशला आणि त्याच्या कुटुंबाला किती हीन वागणूक दिली गेलेली आहे त्याचं चित्रण बौद्ध झालेल्या विचारवंताने. त्यानंतर डॉक्टर केविन ओनील या मूळ निग्रो असलेल्या पण आता बौद्ध झालेल्या विचारवंताने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं. डॉक्टर ओनील न्यूयॉर्कमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. ते अमेरिकन बुद्धिस्ट मुव्हमेंटचे अध्यक्ष आहेत. कारण अमेरिकन बुद्धिस्ट न्यूजलेटर नावाचं मासिक ते चालवतात. अमेरिकेतल्या सर्व बौद्धांना एकत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी हेही सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये जवळपास 500 बुद्धांची घरे आहेत, कुटुंबे आहेत. डॉक्टर ओनील हे तरुण आहेत, त्यांचा उत्साही अमाप. अमेरिकेतील बौद्ध धर्माची चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल असे डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांना वाटलं नाही. पण तिथल्या चळवळीची विशेष माहिती त्यांनी दिलेली आहे. अमेरिकेतील बौद्ध चळवळीवर त्यांनी खूप मोठा भर दिलेला आहे त्यांच्या निवेदनामध्ये. मद्रास विद्यापीठाचे डॉक्टर कमाल यांनी नुकत्याच बौद्ध चळवळीवर भर दिला. मद्रास विद्यापीठाचे डॉक्टर कमाल यांनी नुकत्याच घडलेल्या मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराच्या संबंधात विचार मांडले. ते सारखा एक मुद्दा जोर देऊन सांगत होते की अरब राष्ट्रातील पैशाने धर्मांतर घडून आले नाही, त्यांनी इतर संघटनांना मात्र दूषणं दिले. डॉक्टर कमाल हे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथं आले होते. म्हणजे सर्व समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथं आले होते. पहिल्या दिवशी रात्री कविता वाचनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिषदेमध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात संयोजकाची कल्पकता दिसून आली. आधुनिक तंत्राने सुसज्ज अशा सभागृहात प्रतिनिधी आणि अनेक श्वेत व काळे कवी लेखक आवर्जून तिथं उपस्थित झालेले होते. 2 विभागात या कार्यक्रमाची योजना होती. काळ्या कविता, ब्लॅक पोएट्री रॉबर्ट ख्रिसमस यांनी सादर करायच्या आणि मी दलित कविता. कार्यक्रमाच्या आरंभी मी भारतातून नेलेली वामन कर्डकाच्या, कारण डॉक्टर गंगाधर पानतावणे सर हे दलित कविता मराठीतून वाचणार होते आणि त्याचा अनुवाद मात्र एलिना झिलियट या करणार होत्या आणि त्यांना वसंत मुनही साथ देणार होते. आणि त्यांनी सुरुवातीला कार्यक्रमांच्या आरंभीच वामन कर्डकाचा बुद्ध व भीमगीताची कॅसेट त्यांनी सभागृहाला वाजवून दाखवलेली आहे. मराठी गीते सर्वांनाच कळणं शक्य नाही, पण त्यांचं संगीत मात्र मधुर वाटलं आणि सर्व तिथल्या सभागृहातल्या सर्व रसिकांना त्या संगीतानं आकर्षक केलं. रॉबर्ट ख्रिसमस हे प्रसिद्ध कवी, लेखक आणि संपादक दी ब्लॅक स्क्लोअर या नावाचे एक नियतकालिक ते चालवतात. कुरळकेश, रंग गौर, सॅन फ्रान्सिस्को म्हणून ते मुद्दाम या परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी आले होते.
साहित्याची खूप चांगली आवड त्यांना होती, जाण असलेला तो माणूस होता. त्यांना पाहिल्यावर ते निग्रो आहेत असं वाटलंच नाही आहे, कारण त्यांचा रंग गोरा होता. त्यामुळं ते कदाचित वाटलं नसेल. आमची भेट आदल्या दिवशीच डॉक्टर बार्बरानं घडवून आणली होती. त्यावेळी कविता वाचनाचा कार्यक्रम कसा सादर करायचा हे डॉक्टर गंगाधर पानतावणे सर आणि रॉबर्ट किसमस यांनी ठरवलं होतं. कारण त्यावेळेला डॉक्टर रॉबर्ट किसमस यांनी कवितेचा संग्रह चिल्ड्रन ऑफ इमायर मला भेट म्हणून त्यांनी दिलेले आहे असं गंगाधर पानतावणे सर सांगतात. आजची आघाडीची निग्रो कवयित्री प्राध्यापक जीनी कार्टेजही या कार्यक्रमामध्ये सहभागी होती. तिचा पतीही सहभागी होता. प्रारंभीच्या वेळी ख्रिसमस यांनी काळ्या कवितेची पार्श्वभूमी सांगितली. अतिशय शांतपणे त्यांनी त्याचं निवेदन नेमक्या पद्धतीनं स्पष्टपणे केलेलं आहे. काळ्या कवितेतील परिवर्तने त्यांनी सांगितलेली आहेत. डनबारची प्रारंभिक वर्णनात्मक कविता, त्याही पूर्वीची स्पिरिच्युअलची देवाला करुणा भाकणारी गीते, नंतरची लँगस्टन ह्यूज सारख्या कवीची कविता वगैरे वगैरे त्यांनी सगळ्या कविता निग्रोच्या कविता वाचल्या. नंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी दलित कवितेसंबंधी प्रास्ताविक केलं. एकूणच दलित साहित्याची प्रेरणा, स्वरूप संक्षेपात सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान ह्या दलित साहित्याला कसं प्रेरणादायी ठरतं ते त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर कवीची ओळख, त्यांची कविता वाचत असताना मात्र डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी मूळ मराठी कविता वाचली. नंतर भाषांतर मात्र डॉक्टर एलिना झिलिएट व वसंत मून यांनी केलेलं आहे. आणि किशन फागू बनसोडे, संत चोखामेळा, नामदेव ढसाळ, विश्वलक्ष कालेकर, त्र्यंबक सपकाळे, ज्योती लांजेवार अशा अनेक दलित कवयित्रीच्या कविता डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी मराठी भाषेमध्ये उच्चाराने स्पष्ट वाचून गाऊन दाखवल्या. त्याचं एक विशेष कुतूहल सगळ्यांना वाचलं. इंग्रजी भाषांतरातून दलित कवितेतील विद्रोह त्या सगळ्या प्रेक्षकांना समजलेला आहे. त्यानंतर जिनी कॉर्टेज या कवित्रीने आपल्या फायर स्पिटर या संग्रहातील काही कविता वाचल्या. आवाजातील गांभीर्य, विशेष शब्दावरचा जोर देण्याची लकब, भावानुकूल अशा पद्धतीने कविता वाचून जिनीने वातावरण जिवंत केलं. श्वेतांबरांचा राग त्यांनी त्या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. एका भीषण वास्तवाचे दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. दलित कवितेलाही खूप प्रतिसाद मिळाला. चोखामेळ्याचा धाव धाव देवा आता चालू नको मन या कवितेतील करुणा आणि केशव मेश्रामाच्या कवितेतील देवाला दिलेली शिवी ही दलित कवितेतील वाटचाल श्रोत्यांना लक्षणीय वाटली. निग्रोची स्पिरिच्युअल आणि चोखामेळ्याची करुणा यातील साम्यही त्यांना जाणवलं. एकूणच ल्युसी मिरीवेदर या वयस्क लेखिकेनं तर माझं गदगदून अभिनंदन केलं. वीरेंद्र देसाई यांनी हिंदीतून आणि अच्युत याज्ञिक यांनी गुजरातीतून दलित कविता सादर केल्या. जयंत कर्वे यांनीही ब्राह्मणाच्या दुष्पन्नावरील एक कविता सादर केली. समारोपादाखल मी काही वेळ बोललो आणि रॉबर्ट किसमसनंही काही वेळ बोललेला आहे. काव्यवाचनाच्या कार्यक्रमामुळे श्रोत्यांना काळी व दलित कवितेतील अनेक साम्य जाणवली. 2.5 तास चाललेल्या या कार्यक्रमाने भारावलेले अनेक लेखक कवींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. एलिना झिलिएटनं कार्यक्रमाची प्रतिक्रिया व्यक्त केली. एकूणच हा कार्यक्रम सुंदर संपन्न झाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या न्यूयॉर्कच्या परिषदेचं वास्तवचित्रण गंगाधर पानतावणे सरांनी खूप मार्मिक आणि वेचक पद्धतीने केलेलं आहे. डॉक्टर गंगाधर पानतावणे सर हे मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कवी, लेखक, समीक्षक आहेत. त्यांनी दलित साहित्याला एक नवी दिशा दिली, नवी प्रेरणा दिली. दलित साहित्याची चळवळ चांगल्या मार्गाने चालवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एकूणच दलित साहित्यासाठी खूप प्रयत्न करणारा हा एक कवी, लेखक म्हणून आपण त्यांचं नाव आजही घेतो. आज संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे. या ठिकाणी न्यूयॉर्कची परिषद हा लेख या ठिकाणी संपलेला आहे. उद्याच्याला दुसरा भाग पाहू. इथंच आपण थांबू. धन्यवाद.